4 दिवसापूर्वी 1.5-2 कोटी रुपयाची चर्चा जी आम्ही ऐकतोय, एखाद्या कार्यालयातून चोरी होत असेल लोकप्रतिनिधीच्या चाळीसगावच्या सारख्या ठिकाणी, तर मला असं वाटतं अंत्योदय नाव, बरं मी सुदैवाने भाजपात राहिलो म्हणून मला माहिती आहे, अंत्योदय म्हणजे गरीबातला गरीब, जो दीनदयाळ उपाध्यायांनी भाजपा स्थापनेच्या मागे विचार ठेवला होता, ते नावाच्या कार्यालयामध्ये कोट्यवधी रुपयाची त्या ठिकाणी येताच कसे ते 1.5 कोटी 1 कोटी लाखो रुपयाची रोकड येतेच कशी, आणि ती येते तर द्यावा, ते पैसे कुठून आले कसे आले? मग ते अंत्योदय कार्यालय आहे का व्यापाराचं कार्यालय? एक तर मग अंत्योदय नाव बदलून टाका, कशाला दीनदयाळ उपाध्यायांचा अपमान करतात? आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले तत्त्व, आपले विचार, आपल्या पक्षाची प्रणाली समजून घेऊन राजकारण करत असताना केवळ सवंग लोकप्रियतेच्या माध्यमातून कोणाची बदनामी किंवा अन्याय अत्याचार करणाऱ्या आपण जर त्या ठिकाणी जर थेट आपण जाऊन त्याच्यावर जर आपण सोल्युशन घेत नसू, तर मला असं वाटतं ही घातक आहे समाजासाठी. दादा बघायला गेलं